Practice at 5.2. Example number 1. In the figure, ABCD, quadrilateral ABCD is a parallelogram. P and Q are the midpoints of the side AB and DC respectively. To prove APCQ is a parallelogram. आता जर APCQ हा पॅरलोग्राम आपल्याला प्रूव्ह करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी AP आणि QC या पॅरलल दाखवायला पाहिजे. त्याच पद्धतीने AP आणि QC याचं माप सारखं येतं अशा पद्धतीची रचना किंवा अशा पद्धतीचं थेरम किंवा अशा पद्धतीची रीत या ठिकाणी आपल्याला करावं लागेल आणि त्या पद्धतीने त्या माध्यमातून आपण APCQ हा पॅरलोग्राम आहे हे या ठिकाणी सांगू शकतो. मग दिलेल्या गोष्टीपासून सुरुवात करूया आणि नंतर पुढच्या भागाकडे जाऊया. सोल्युशन काय दिलेलं आहे? Quadrilateral ABCD is a parallelogram. जर हा पॅरलोग्राम असेल तर याच्या समोरासमोरच्या बाजू या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतील? पॅरलल, म्हणजेच AB पॅरलल टू DC. नेक्स्ट लाईन, सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट DC. हा ABCD पॅरलोग्राम आहे त्यामुळे त्याच्या डेफिनेशन नुसार AB आणि DC आपण पॅरलल घेतलेल्या आहेत. अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम opposite sides of the parallelogram are parallel. या पद्धतीने लिहिलं तरी चालेल कारण मुळात हा पॅरलोग्राम आहे त्यामुळे हे लिहिलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने दोन बाजू AB आणि DC या आपण पॅरलल घेतलेल्या आहेत. आता याचाच अर्थ आता आपला ABCD तर आपल्याला दिलेला आहे, आपल्याला प्रूव्ह असं करायचंय APCQ, म्हणजेच जर AB बाजू ही पॅरलल असेल तर A', P', B, त्याच पद्धतीने DC पॅरलल असेल तर D', Q', म्हणजेच आपण म्हणू शकतो की AP यातला छोटासा पार्ट AP आणि यातला छोटासा पार्ट QC या एकमेकांना पॅरलल असल्या पाहिजेत. नेक्स्ट लाईन, दॅट इज सेगमेंट AP. आता AP काय घेतलेलं आहे तर आपल्याला APCQ हा क्वाड्रिलॅटरल दाखवायचे म्हणून AP घेतलेलं आहे. सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट QC. रिझन या ठिकाणी A', P', B and D', Q', C आधार या ठिकाणी आपण दिला तरी चालेल. Also AB is equal to C. परत opposite sides of parallelogram are congruent. Opposite sides of parallelogram are congruent. शॉर्ट मध्ये दिलेले तुम्ही पूर्ण द्या. AB is equal to CD. So next line, but 1/2 AB is equal to AP. 1/2 AB is equal to AP. P is the midpoint of AB आपल्याला दिलेला आहे किंवा गिवन म्हटलं तरी चालेल. सिमिलरली 1/2 DC is equal to QC. Q is the midpoint of AB झालं DC. याच्यावरून आपण असं लिहू शकतो की जर AB बरोबर CD असेल तर 1/2 AB बरोबर AP आणि 1/2 DC बरोबर QC. म्हणून 1/2 AB बरोबर 1/2 DC म्हणजेच या ठिकाणी AP बरोबर QC. आता इथं याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. इथं काय दाखवलंय? AP आणि QC एकमेकांना पॅरलल आहे दाखवलं. इथं काय दाखवलंय? AP बरोबर QC दाखवलेलं आहे. म्हणून इन अ क्वाड्रिलॅटरल APCQ अजून आपण याला पॅरलोग्राम म्हटलेलं नाहीये, आपण सिद्ध करायला आलोय. इन अ क्वाड्रिलॅटरल APQC वी हॅव AB segment AP is parallel to segment DC and segment AP is equal to segment DC from 1 and 2.
1 and 2 हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. फ्रॉम 1 and 2 या ठिकाणी आपण या दोन गोष्टी लिहू शकतो. या जर सगळ्या गोष्टी लिहिल्या तर आपल्याला डेफिनेशन माहिती आहे की क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरॅलेलोग्राम इफ अ पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरॅलल अँड कॉन्ग्रुएंट. सो बाय डेफिनेशन quadrilateral APCQ is a parallelogram. आणि हेच या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण AB मधली AP आणि DC मधली QC एकमेकांना पॅरलल दाखवली. त्याच पद्धतीने AP आणि QC या समान मापाच्या आहेत असं दाखवलं. ही बाजू आणि ही बाजू पॅरलल आणि समान मापाची म्हणून APCQ हा पॅरलल या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. एक महत्त्वाचं गणित आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर या पद्धतीने एवढी याची माहिती किंवा उत्तर तुम्हाला पुरेसं आहे. अत्यंत सोपं असणार प्रूफ युजिंग अपोजिट अँगल टेस्ट. अपोजिट अँगल पाहिले की जर अपोजिट अँगल एकरूप असेल, एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल जर एकरूप असतील तर तो पॅरॅलेलोग्राम असतो. याचा वापर करायचा आणि आपल्याला प्रूव्ह असं करायचे की प्रूव्ह दॅट एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरॅलेलोग्राम. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला गिवन काय असणार आहे की ABCD इज अ रेक्टँगल. वी हॅव टू प्रूव्ह दॅट ABCD इज अ पॅरॅलेलोग्राम. जर ABCD रेक्टँगल असेल तर आपल्याला माहिती की त्याची चारी कोन या ठिकाणी A, B, C आणि D अनुक्रमे 90 मापायचे आहे. अँगल ऑफ रेक्टँगल म्हणून ह्याला आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर अँगल A इज इक्वल टू अँगल C and अँगल B इज इक्वल टू अँगल D बिकॉज दे आर अपोजिट. And opposite angle when congruent then it is a parallelogram. त्यामुळे रेक्टँगल हा काय होतो पॅरॅलेलोग्राम होतो. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येईल. सो डायग्राम ABCD ही या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे याला की हा अपोजिट अँगल युजिंग अपोजिट अँगल टेस्ट फॉर पॅरॅलेलोग्राम प्रूव्ह दॅट एव्हरी रेक्टँगल. हा रेक्टँगल या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. म्हणजे गिवन म्हणजे आकृती झाली. गिवन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल टू प्रूव्ह क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरॅलेलोग्राम. Proof. As quadrilateral ABCD is a rectangle. It is given. Therefore, angle A is equal to angle B is equal to angle C is equal to D which is equal to 90 degree. Property of a rectangle. आता जर A, B, C आणि D या चारही कोनाचं माप सारखं असेल तर यावरून आपल्याला लिहिता येईल की अँगल A is equal to angle C and angle B is equal to angle D. पण आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अँगल A आणि अँगल C आर अपोजिट अँगल, अँगल B आणि अँगल D आर अपोजिट अँगल. म्हणजे थोडक्यात हे काय झालं अपोजिट अँगलच्या पेअर. आणि नुसत्या अपोजिट अँगलच्या पेअर नाही आहे तर अपोजिट अँगलच्या पेअर असून या एकरूप आहेत आणि म्हणून अपोजिट अँगलच्या टेस्ट नुसार हा पॅरॅलेलोग्राम या ठिकाणी होतो आणि तेच या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. सो अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरॅलेलोग्राम. अ क्वाड्रिलॅटरल is a parallelogram if its opposite angles are congruent. हेच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि therefore ट्रायंगल इथं वाटलंच तर तुम्ही opposite angles of quadrilateral असं लिहायला सुद्धा हरकत नाही. सो quadrilateral ABCD is a parallelogram.
पॅरॅललोग्राम. आणि हेच या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं होतं. दुसरं गणित झालेलं आहे. मला वाटतं तिसरं गणित आता आपल्याला नाही आहे, चौथं गणित फक्त आहे आणि पाचवं पण नाही आहे. तिसरं गणित आपण सोडवू. एक्झाम्पल नंबर 4 काय दिलेलं आहे? प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल फॉर्म बाय इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर. म्हणजे आपल्याला चार जे अँगल आहेत त्यांचे अँगल बायसेक्टर दिलेले आहेत आणि त्या अँगल बायसेक्टरने तयार होणारा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो पॅरॅललोग्राम अँगल्स ऑफ पॅरॅलल इज अ रेक्टँगल आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. म्हणजे हा पॅरॅललोग्राम आहे आणि पी क्यू आर एस हा रेक्टँगल आहे असं आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. हे पण सिद्ध करूया. थोडस मोठं गणित आहे परंतु अत्यंत सोपं गणित आहे. सो गिवन quadrilateral ABCD is a parallelogram. गिवन मध्ये दिलेलं आपल्याला माहित आहे की जर ABCD हा पॅरॅललोग्राम असेल तर त्याचे ऍडजसंट अँगल हे 180 डिग्रीचे असतात. सो अँगल ADC प्लस अँगल ADC आणि दुसरा अँगल आपण जो घेणार आहे तो BCD. ADC मी वाटतं तर खडून दाखवतोय. ADC आणि BCD हे दोन अँगल यांच्या मापाच्या कोनाच्या मापाची बेरीज या ठिकाणी 180. अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री ऍडजसंट अँगल ऑफ पॅरॅललोग्राम. आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ADC घेतलेला आहे परंतु हा PD हा अँगल बायसेक्टर आहे त्याचाही विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. नेक्स्ट या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करू या वरच्या इक्वेशनचा. 1/2 अँगल ADC प्लस 1/2 अँगल BCD which is equal to 180 भागिले 2 बरोबर 90. आता इथं आपल्याला 1/2 ADC याचा निम्मा कोन आणि 1/2 BCD हे लिहायचे तर ते कसे लिहायचे त्याचा विचार या ठिकाणी आपण करूया. नेक्स्ट लाईन बट 1/2 अँगल ADC इज इक्वल टू बघा लक्ष द्या मी वेगळ्या खोडून दाखवतो. 1/2 अँगल ADC इज नथिंग बट P D आणि C. बघा PDC which is equal to अँगल PDC. नीट लक्षात द्या काय केले मी. 1/2 म्हणजे ADC चा 1/2 म्हणजे PDC याच पद्धतीने. सिमिलरली 1/2 अँगल BCD which is equal to BCD चा 1/2 याचा विचार जर या ठिकाणी केला तर तुम्ही काय घेतलेलं आहे PCD. बघा BCD हा पूर्ण कोन त्याचा 1/2 म्हणजे PC आणि D. PCD अँगल P त्यानंतर C आणि नंतर D. म्हणजे आता 1/2 ADC च्या ऐवजी आपण PDC लिहिणार आणि 1/2 BCD च्या ऐवजी आपण PCD या ठिकाणी लिहिणार आहोत. नेक्स्ट लाईन. म्हणून आता या ठिकाणी आपण इक्वेशन करूया. याला इक्वेशन 1 म्हणूया. इक्वेशन 1 बिकम्स काय होईल? इक्वेशन 1 ADC म्हणजे काय लिहिणार आहोत अँगल PDC प्लस 1/2 BCD म्हणजे काय लिहिणार आहोत अँगल PCD which is equal to 90 डिग्री. आता हे लिहिल्यानंतर आपण पुढच्या याच्यामध्ये PDC हा ट्रायंगल विचारात घेणार. आता PDC चा ज्यावेळेला विचार करतोय आपण त्यावेळेला आता हा अर्धा कोन आणि हा अर्धा कोन मी पुसून टाकतो. म्हणजे आता आपल्याला PDC चा विचार करायचा आहे. PDC मध्ये PDC PCD बरोबर 90 आणि आपल्याला माहिती आहे की या तीन कोनांच्या मापाची बेरीज अँगल P प्लस अँगल D प्लस अँगल C 180 आणि 180 मधून हे जर 90 चा गेला तर P कोन किती मापाचा झाला या ठिकाणी 90 मापाचा झाला. म्हणजे एक कोन 90 मापाचा झाला. आणि सिमिलरली आपल्याला R कोन PR Q आणि S या प्रत्येकाचं माप 90 असतं हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. नेक्स्ट लाईन. सो इन अ ट्रायंगल PDC we have angle
DSPD किंवा या ठिकाणी PDC प्लस अँगल PCD प्लस अँगल DPC हा कोन मी वेगळ्या अजून खोडून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल या कोनाचा आपण विचार करतोय. अँगल DPC इज इक्वल टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापाची बेरीज 180 असते. मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री या पद्धतीने ते लिहिलेलं आहे. परंतु PDC आणि PCD यांचं माप 90 आहे. नेक्स्ट लाईन वाटलंच तर याला इक्वेशन 1 याला इक्वेशन 2 म्हणूया आणि याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 3. त्यामुळं याचं माप काय होईल 90 डिग्री प्लस अँगल DPC इज इक्वल टू 180 डिग्री आणि त्यामुळे अँगल DPC इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री विच इज इक्वल टू किंवा इथे डायरेक्ट खाली आहे अँगल DPC इज इक्वल टू 90 डिग्री. इक्वेशन नंबर 4 या ठिकाणी हा कोन DPC हा 90 डिग्री आपल्याला मिळाला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी DPC चं माप आपण मिळवलं. आता DPC चं माप मिळवल्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जो पुढचा भाग विचारात घ्यायचा आहे तो त्याचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेला या ठिकाणी आता DPC नकोय आपल्याला SPQच पाहिजे कारण आपल्याला एवढाच फक्त हा जो भाग आहे किंवा क्वाड्रिलॅटरल आहे हा आपल्याला रेक्टँगल म्हणून सिद्ध करायचा आहे. दॅट इज अँगल SPQ बघा P बदललेलं नाहीये इज इक्वल टू 90 डिग्री. इक्वेशन नंबर 5 SPQ इज इक्वल टू 90 डिग्री. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह आता बघा काय प्रूव्ह करू शकतो आपण अँगल SRQ इज 90 डिग्री. इक्वेशन नंबर 6 बघा हा 90 आहे तसाच आपण हा पण 90 या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. हे दोन जर प्रूव्ह केले तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं किंवा आपण याचा विचार करू शकतो की व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणून हा आणि हा आपण सिद्ध केला आणि हा पण या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. त्यामुळे या ठिकाणी सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट SRQ इज इक्वल टू 90 डिग्री. ऑल्सो अँगल ASD which is equal to आता A नको आहे आपल्याला ASD is equal to 90 degree and angle BQC is also 90 degree. बघा कोणकोणते प्रूव्ह केले इथं आपण P प्रूव्ह केला R प्रूव्ह केला त्यानंतर ASD प्रूव्ह केला आणि शेवटी BQC प्रूव्ह केला. चारही कोन हे या ठिकाणी 90 मापाचे आपण दाखवलेले आहेत सांगितलेले आहेत. सो लास्टचा ज्या वेळेला विचार करूया किंवा लास्टचा विचार केल्यानंतर या ठिकाणी आपण हे पण आपण व्यवस्थित लिहू शकतो ASD. आता ASD जर लिहायचा म्हटला तर तो P आता बघा लक्षात घ्या ASD म्हणजे या ठिकाणी PSR कारण हा 90 आहे म्हणजे हा 90 व्हर्टिकली अपोजिट अँगल. सो अँगल ASD इज इक्वल टू अँगल PSR व्हर्टिकली अपोजिट आणि त्याच्यामुळं PSR चं माप पण किती होईल 90 होईल. बरोबर आहे. याला इक्वेशन नंबर 7 म्हणूया. भरपूर इक्वेशन होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा. म्हणजे आता बघा PSR पण 90 झाला. नंतर आपण काय सिद्ध केलेलं आहे BQC. नेक्स्ट लाईन मला आता पुसावं लागेल काही मी पुसतोय इथं. अँगल BQC
is congruent with angle BQC, PQR vertically opposite. पण BQC चं माप किती आपण लिहिलेलं आहे 90, त्यामुळे अँगल PQR इज ऑल्सो 90 डिग्री. इक्वेशन नंबर 8. आता बघा मी लिहिलेलं SPQ 90 डिग्री, SRQ 90 डिग्री, त्यानंतर PSR 90 डिग्री अंडरलाईन करतोय आणि PQR 90 डिग्री. याचाच अर्थ असा झाला या ठिकाणी शेवटचं वाक्य अँगल SPQ परत सांगतो, SPQ हा कोन बरोबर अँगल त्याच्यानंतर कोणतं SRQ which is equal to अँगल PSR इथं सिद्ध केलेला which is equal to अँगल PQR which is equal to 90 डिग्री. प्रत्येक कोन हा 90 मापाचा या ठिकाणी झालेला आहे आणि 90 मापाचा झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की क्वाड्रिलॅटरल PQRS is a rectangle. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बाय डेफिनेशन कोन सगळे सारखे झाल्यामुळे या ठिकाणी रेक्टँगल आहे असं म्हणता येईल आणि दॅट इज द प्रूफ. तर थोडस जास्त आहे प्रूफ, पण परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचं सांगता येतं. इथे एकच गोष्ट करायची की एक कोन दाखवायचंय, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह म्हणायचंय. ऑल्सो ASD इथं 90, त्याच पद्धतीने BQC हा 90 आणि त्याच्यानंतर हा 90 आणि हा 90 आहे म्हणून व्हर्टिकली अपोजिट असल्यामुळे हा 90 आणि अशा पद्धतीने हे दोन कोन या ठिकाणी सिमिलरली म्हणून दाखवलेले आहेत आणि हे दोन कोन व्हर्टिकली अपोजिट म्हणून दाखवले आहेत. आणि अशा पद्धतीने चारही कोन दाखवून आपल्याला PQRS हा रेक्टँगल या ठिकाणी दाखवता येतो. परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं गणित आपल्याला सांगता येतं. या ठिकाणी आपल्याला पुढचं गणित नसल्यामुळं हे शेवटचं गणित होतं आणि याच्यानंतर पुढचे जे क्वाड्रिलॅटरलचे पार्ट्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत.